हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज अश्विनी हाके आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी माझं हेअर केअर रुटीन शेअर करणार आहे. आणि जे पण प्रोडक्ट मला खूप आवडले आणि जे पण प्रोडक्ट मला खूप आवडले नाहीत ते सगळ्यांचे रिव्ह्यूज पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट स्टार्ट विथ द हेअर ऑइल्स. सो हे फर्स्ट हेअर ऑइल आहे लव ब्युटी अँड प्लॅनेट कंपनीचं. हे 200 ml बॉटल आहे आणि ह्याचे प्राईस आहे 550. तर हे मी नायकावरून ऑर्डर केलं होतं. आणि जर तुम्ही माझे पहिले पण हेअर केअरचे व्हिडिओ पाहिले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सेम कंपनीचा शॅम्पू कंडिशनर रिकमेंड केलं होतं. आणि गेले मी 3 वर्षापासून मी ह्या प्रोडक्टचे शॅम्पूज आणि कंडिशनर वापरत होते. आणि ह्यावेळेस मी त्यांचं हेअर ऑइल पण ट्राय केलं आणि हे ओनियन ब्लॅक सीड ऑइल आहे. ओनियन आणि ब्लॅक सीडचं ऑइल आहे. ते हेअर स्ट्रेंथनिंगसाठी आहे आणि मोस्टली हेअर फॉल कंट्रोलसाठी ऑइल आहे. तर हे खूप छान ऑइल आहे. तुम्ही तुमच्यासाठी घेऊ शकता पर्सनल यूजसाठी. सो नेक्स्ट हेअर ऑइल आहे पेरेनेचं. सो हे हेअर स्ट्रेंथनिंग ऑइल आहे. हे अशा प्रकारचं दिसतं आणि हे 100 ml ची बॉटल आहे आणि हे तुम्हाला पडतं 799ला. तर हे पण खूप छान हेअर ऑइल आहे. आणि हेअर स्ट्रेंथनिंगसाठी जर तुम्हाला काही हवं असेल, रूट्स स्ट्रेंथन करण्यासाठी काही हवं असेल तर हे पेरेनेचं हेअर ऑइल बेस्ट आहे. हे पण खूप छान आहे. काही महिन्यांपासून मी हे ट्राय करते आहे आणि मला रिझल्ट्स दिसलेले आहेत. तर हे दोन्ही ऑइलमधलं कोणतंही ऑइल तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. सो आता मी तुम्हाला शॅम्पूजबद्दल सांगणार आहे. सो फर्स्ट शॅम्पू आहे लव ब्युटी अँड प्लॅनेट कंपनीचा. मी ह्याच्या अगोदरचा पण तुम्ही माझा हेअर केअरचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सेम रिकमेंड केलेलं आहे. कारण हे प्रोडक्ट इतकं छान आहे, इतकं सुंदर आहे. ह्याच्यामध्ये हे लावल्यानंतर केस इतके स्मूथ होतात, शायनी होतात. आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये क्रुएल्टी फ्री आहे. परत ऑर्गॅनिक कोकोनट ऑइल आहे ह्याच्यामध्ये. हे व्हीगन आहे. परत नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत ह्याच्यामध्ये. हे कलर्ड हेअर तुमचे असतील तर त्याच्यासाठी पण सेफ आहे. ह्याच्यामध्ये सल्फेट्स नाही. देन नो पॅराबिन्स, डाईज काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये. तर हे नॅचरल करी लिव्ज एक्स्ट्रॅक्ट आहे ह्याच्यामध्ये. तर हा शॅम्पू मला खूप छान वाटला. तुम्ही बघत असाल मी हे फुल बॉटल संपवलेली आहे. तुम्ही बघू शकता हे काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये शॅम्पू. तर हा शॅम्पू मला खूप आवडला. जर तुमचे केमिकली ट्रीटेड हेअर असतील आणि तुम्हाला एखादा शॅम्पू हवा असेल किंवा जर तुमचे केमिकली ट्रीटेड हेअर असतील आणि त्यांनी जो शॅम्पू रिकमेंड केलेला असेल तो खूप महाग असतो, 2000च्या आसपास तो असतो, आणि तुम्हाला तो घ्यायचा नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. हे 400 ml ची बॉटल आहे आणि हे 650 रुपीजला तुम्हाला हा शॅम्पू पडतो. आणि तो जर तुम्ही घेतला, जर तुमचे केमिकली, आजकाल सगळेच जण केमिकल ट्रीटमेंट करतात लाईक स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, हेअर बोटॉक्स. तर अशा केमिकली ट्रीटमेंट केलेल्या असतील आणि तुम्हाला कोणता शॅम्पू हवा असेल स्वस्तातला, बजेट फ्रेंडली, तर तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता मी हेअर बोटॉक्स केलेलं होतं आणि त्यांनी सजेस्ट केला होता मला हा शॅम्पू आणि कंडिशनर पण त्यांनी सजेस्ट केला होता. पण फक्त मी शॅम्पू घेतला, मला बघायचं होतं की काय डिफरंट आहे, पण मला काहीच असं वेगळं वाटलं नाही. तर तो पण जो पण शॅम्पू देतात तो सल्फेट फ्री, क्रुएल्टी फ्री, व्हीगन असला पाहिजे, सल्फेट नसलं पाहिजे. दॅट्स इट. एवढंच बघायचं आपल्याला शॅम्पूमध्ये. आणि तुम्ही हा जर तुमचं बजेट नसेल, 2000च्या पुढेच आहे हा, तर ह्याचं बजेट नसेल तर तुम्ही हा वापरू शकता. सेम आहे, काहीच फरक नाही. तर नेक्स्ट शॅम्पू आहे तुम्ही बघू शकता. मी ह्याचं प्रोनाऊन्सिएशन खूप डिफरंट आहे. नाव असं समथिंग, ह्याचं काय वेगळंच नाव आहे. तर जेव्हा पण तुम्ही हेअर बोटॉक्स कराल तेव्हा ते जो पण शॅम्पू सजेस्ट करतात तो मी हा शॅम्पू घेतलेला होता. त्याच्यानंतर मी हा शॅम्पू नाही वापरला. त्याच्यानंतर मी हाच शॅम्पू वापरला कारण हा शॅम्पू खूप महाग आहे. तर हा 250 ml प्रोडक्ट आहे आणि ह्याची कॉस्ट 1800 आहे. तर अजिबात हा परवडणारा शॅम्पू नाही आहे कारण शॅम्पू लगेचच संपतात. मोठे हेअर असतात आणि शॅम्पू जास्त दिवस टिकत नाहीत. आणि थोड्या दिवसासाठी 1800 रुपये इन्व्हेस्ट करणं मला नाही
परवडत, त्यामुळे मी ह्या शॅम्पूबरोबर गेले. तर हा शॅम्पू खूप छान आहे, जसं की मी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं होतं. तर नेक्स्ट शॅम्पू आहे पेरेनेचा हा वाला शॅम्पू. तर हा हेअर स्ट्रेंथनिंगसाठी आहे आणि हा पण सल्फेट फ्री शॅम्पू आहे आणि हा हेअर स्ट्रेंथनिंगसाठी शॅम्पू आहे आणि 250 ml चा शॅम्पू तुम्हाला 600ला पडतो. तर हे पण खूप छान प्रोडक्ट आहे, खूप सिल्की केस होतात ह्याने. मी सध्या हा वाला शॅम्पू वापरते आणि ह्याच्यामध्ये हायड्रोलाइज्ड केरेटिन आहे, व्हीट व्हाईट सी ओनियन एक्स्ट्रॅक्ट, हे सगळं ह्याच्यामध्ये आहे, जो की हेल्प करतं आपल्याला आपले केस स्ट्रेंथन करण्यासाठी. तर हा शॅम्पू खरंच छान आहे, मी वापरलेला आहे आणि वापरत आहे सध्या. तर या डेफिनेटली रिकमेंडेड आणि सल्फेट फ्री पण आहे. तर तुमचे केमिकली ट्रीटेड हेअर असतील तरी तुम्ही हा पेरेनेचा शॅम्पू वापरू शकता. तर नेक्स्ट शॅम्पू आहे हा काम आयुर्वेदाचा. मी जस्ट ट्राय करण्यासाठी घेतला होता, नायकावरून घेतला होता सेलमधून. तर हे फक्त 50 ml प्रोडक्ट आहे आणि 455ला हा शॅम्पू आहे, फक्त एवढूसा शॅम्पू आहे. तर हा जो शॅम्पू आहे हा शॅम्पू मी वापरते तेव्हा फेस अजिबात होत नाही. हा शॅम्पू छान आहे बट खूप कॉस्टली आहे, खूप जास्त कॉस्टली आहे आणि मी नाही रिकमेंड करणार, कारण की खूप महाग आहे आणि हेअरफॉल वगैरे रिड्यूस करतो, सगळं ठीक आहे, बट डॅन्ड्रफ वगैरे रिड्यूस करतो हे असं ह्याच्यात लिहिलं आहे. बट स्टील मला जास्त काही फरक नाही वाटला, जे की प्राईस आहे ह्याचं. तर मला हा नाही आवडला आणि मी नाही रिकमेंड करणार. तर नेक्स्ट शॅम्पू आहे हा इंदुलेखाचा डॅन्ड्रफ ट्रीटमेंट शॅम्पू आहे हा. तर हा शॅम्पू मी जेव्हा वापरला तेव्हा माझे केस खूप जास्त ड्राय झाले होते. तर हे जे आहे 340 ml प्रोडक्ट आहे आणि ह्याची प्राईस आहे 378 ह्याची प्राईस आहे आणि प्रोडक्ट आहे 340 ml. तर हा जो शॅम्पू आहे तो केसांना खूप जास्त ड्राय करतो आणि ह्याचा जो वास आहे तो खूप स्ट्रॉंग आहे. तर मी अगेन हा वाला शॅम्पू रिकमेंड नाही करणार. अफोर्डेबल आहे, बजेट फ्रेंडली आहे, बट चांगला नाही आहे, तर वापरण्यात काहीच पॉईंट नाही आहे. सो डेफिनेटली नॉट रिकमेंडेड. सो नेक्स्ट आपण कंडिशनरकडे वळूया. तर हा वाला कंडिशनर आहे पेरेनेचा, ठीक आहे. तर हे आहे 250 ml प्रोडक्ट आणि प्राईस आहे 600. तर हा जो कंडिशनर आहे तो खूप छान आहे, ते केस खूप जास्त सिल्की होतात आणि वापरायला पण खूप छान वाटतो, स्मूथ आहे, स्मेल खूप छान आहे, एकदम माइल्ड स्मेल आहे. तर डेफिनेटली मी हा रिकमेंड करेल, एकदम स्मूथ होतात केस आणि ह्याच्यामध्ये पण केरेटिन आहे, व्हीट प्रोटीन आहे आणि लोटस एक्स्ट्रॅक्ट आहे. तर हा पण हेअर स्ट्रेंथनिंगसाठी आहे शॅम्पू, तर मी डेफिनेटली रिकमेंड करेल, तुम्ही घेऊ शकता आणि ऑब्विसली सल्फेट फ्री आहे. सो नेक्स्ट कंडिशनर आहे माय फेवरेट ब्रँड लव ब्युटी अँड प्लॅनेट, ठीक आहे. तर हा कंडिशनर तुम्ही बघू शकता, मी ऑलरेडी खूप जास्त यूज केलेला आहे. तर हा पण सल्फेट फ्री आहे, क्रुएल्टी फ्री आहे आणि ह्याच्यामध्ये करी लिव्ज आणि बायोटिन आहे, हेअर स्ट्रेंथनिंगसाठी आहे. तर 400 ml प्रोडक्ट तुम्हाला 700मध्ये मिळते. तर खूप चांगली डील आहे आणि हा ब्रँड माझा खूप फेवरेट आहे. मी गेले 3 वर्षापासून हा ब्रँड वापरते, पण मला मध्ये खूप वापरून बोर झालं, तर मी आता पेरेने स्टार्ट केलं वापरायला. तर तुम्हाला जर कुठलाही छान शॅम्पू कंडिशनर हवा असेल तर डेफिनेटली ह्या ब्रँडबरोबर जाऊ शकता. सो नेक्स्ट कंडिशनर आहे काम आयुर्वेदाचं. जसं मी शॅम्पू घेतला तसं कंडिशनर पण सोबत घेतलं होतं. तर 50 ग्रॅम प्रोडक्ट आहे आणि ह्याची प्राईस आहे 495. तर फक्त 50 ग्रॅम प्रोडक्ट भेटतं आहे तुम्हाला. हे पण मी वापरून संपवलेलं आहे, बट मला काहीच फरक नाही वाटला, कारण स्मूथ झालं असं पण नाही वाटलं आणि मला काहीच फरक नाही वाटला ह्या कंडिशनरने. तर मी डेफिनेटली रिकमेंड नाही करणार, कारण खूप महाग आहे आणि खूप कमी प्रोडक्ट आहे आणि काहीच तो रिझल्ट देत नसेल तर डेफिनेटली मी नाही रिकमेंड करणार.
तर नेक्स्ट हेअर केअर प्रोडक्ट आहे हे हेअर स्ट्रेंथनिंग सिरम. हे अगेन पेरेनेचं आहे. तर हे जे आहे ह्याच्यामध्ये 3% रेडेन्शियल आहे, जे हेअरचं जे डॅमेज होतं ते रिपेअर करतं आणि स्ट्रेंथन करतं हेअरला आणि इट प्रमोट्स हेअर ग्रोथ. तर हे ऑल स्काल्प टाईपसाठी आहे. 30 ml प्रोडक्ट तुम्हाला भेटेल 1200मध्ये. तर अगेन मी हे वापरलं. मी हे जास्त नाही वापरलं, आय थिंक आतापर्यंत 4-5 वेळाच वापरले. बट जास्त फरक मला अजूनपर्यंत नाही जाणवला की काय होतं ह्याच्यामुळे. बट स्टील मी कंटिन्यू वापरणार आहे आणि बघणार आहे काय फरक आहे. ह्याच्यामुळे इचनेस नाही होत. म्हणजे सिरम आहे आणि हे डिरेक्टली तुम्ही असं ह्याच्यामध्ये हा पंप आहे, तर डिरेक्टली तुम्ही पंपने वापरू शकता आणि ह्याच्यामध्ये ऑइलीनेस नाही, ग्रीसीनेस नाही, पाण्यासारखं हे प्रोडक्ट आहे. तर हे तुम्ही कधीही वापरू शकता. आठवड्यातून 2-3 वेळा तुम्ही हे वापरू शकता. तर लेट्स सी, आय होप फॉर द बेस्ट. सो नेक्स्ट हेअर प्रोडक्ट आहे स्ट्रिक्सचं हेअर सिरम. तर जेव्हा पण तुम्ही हेअर धुता आणि तुमचे केस थोडेसे वेट असतात तेव्हाच ते हे प्रोडक्ट तुम्हाला लावायचं असतं. 2 ते 3 ड्रॉप्स तुम्ही इथून खाली लावू शकता. तर हे पण बरेच दिवसापासून मी हे प्रोडक्ट वापरते आणि ह्याच्यामुळे फ्रीझीनेस जो आहे आपला केसांमध्ये आंघोळ केल्यानंतर, केस धुतल्यानंतर जो फ्रीझी होतात केस, तर हे फ्रीझीनेस कंट्रोल करतं. आणि हे पण प्रोडक्ट खूप छान आहे आणि हे 350ला आहे हे प्रोडक्ट आणि क्वांटिटी किती आहे ह्याची 200 ml क्वांटिटी आहे. तर अगेन खूप छान प्रोडक्ट आहे, तुम्ही घेऊ शकता. सो लास्ट प्रोडक्ट आहे हे पेरेनेचा हेअर स्ट्रेंथनिंग मास्क. तर मी याच्या अगोदर कधीच मास्क वापरला नव्हता, बट काही दिवसांपासून मी मास्क वापरायला चालू केला आहे. तर हे जे मास्क आहे तो अगेन इट इज इन्फ्युज्ड विथ रूट बायोटेक, रेडिसनॉल, ब्लॅक सीड ऑइल अँड केरेटिन. ओके, तर हे ऑल स्काल्प टाईपसाठी आहे. 750मध्ये तुम्हाला भरपूर मोठा डबा मिळतो हेअर मास्कचा. तर मी ह्याच्या अगोदर कधीच वापरला नव्हता, बट आता मी स्टार्ट केलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही शॅम्पू करता, त्याच्यानंतर कंडिशनर लावता, त्याच्यानंतर तुम्हाला हा मास्क अप्लाय करायचा आहे. मास्क तुम्ही रूटपासून सुद्धा अप्लाय करू शकता असं ह्याच्यावरती लिहिलेलं आहे. सो अगेन ह्याच्यामुळे केस खूप स्मूथ होतात आणि हा रेग्युलरली वापरलाच पाहिजे असं नाही आहे. महिन्यातून तुम्ही 1-2-3 वेळा तुम्ही वापरू शकता. तर हा पण छान आहे प्रोडक्ट, मी रेकमेंड करेल, तुम्ही वापरू शकता. सो या आय एम डन विथ ऑल द प्रोडक्ट. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून कोणत्या टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.